नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, पहलगाम इथे दहशतवाद्यांनी जो हल्ला केला आणि त्याच्यामध्ये 26 जणांना ठार मारलं, या घटनेनंतर संपूर्ण देशभरामध्ये संताप आहे आणि या विरोधात कठोर कारवाई व्हावी या दृष्टीने प्रत्येक व्यक्ती जो आहे तो मागणी करतो आहे. आणि त्या दृष्टीने सरकारने सुद्धा आपला ठाम इरादा जो आहे तो व्यक्त केलेला आहे की जो काही दहशतवाद आणि त्याला समर्थन देणारे आहेत या सगळ्यांचा पूर्णपणे निप्पात केला जाईल, समूळ त्यांचा नायनाट केला जाईल, हे सरकारने म्हटलेलं आहे. आणि यासाठी संपूर्ण देश जो आहे तो सरकारच्या पाठीशी आहे. अगदी विरोधी पक्षांनी सुद्धा हे स्पष्ट केले की सरकार जे काही निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही आहोत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये देशातल्या प्रत्येक नागरिकाने सरकार जो काही निर्णय घेईल या सगळ्याच्या विरोधामध्ये, तर त्यासाठी एकजुटीने सरकारला पाठिंबा दिला पाहिजे, सरकारच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक लोक असे असतात जे याला फाटे फोडण्याचा प्रयत्न करतात, विचित्र काहीतरी वक्तव्य करत राहतात आणि त्यातून त्या सगळ्या विषयाचं गांभीर्य घालवून टाकतात. बरं, त्यांच्याकडून तशी अपेक्षाही असते, पण समोर बसलेल्या निदान लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, त्यांना या सगळ्या विषयाबद्दल त्यांचं जे काय गांभीर्य असेल ते जाऊ नये त्यांच्या मनामधून, या दृष्टीने तरी विचार केला पाहिजे. पण तसा विचार केला जात नाही. आता आपण पाहतो संजय राऊत हे रोजच्या रोज सकाळी काही बोलत असतात, निरर्थक असतं ते बऱ्याच वेळेला, पण तरी देखील एका पक्षाचे प्रवक्ते म्हणून त्याला काहीतरी मूल्य असतं. आता या सगळ्या कारवाया ज्या होणार आहेत, भारत सरकार जे काही लष्करी कारवाईसाठी त्यांनी तयारी केलेली आहे, हा विषय किती गंभीर आहे. जागतिक स्तरावर त्याची चर्चा सुरू आहे. भारत काय डावपेच लढवणार याविषयी प्रत्येकजण चर्चा करतोय. अशा वेळेला त्या विषयाचं गांभीर्य हे लक्षात घेऊन आपण बोललं पाहिजे, याचं भान प्रत्येकाने ठेवायला लागतं. पण अनेक जण आपण पाहतो रोजच्या रोज आता सोशल मीडियावर आपल्याला बोलण्याची पूर्ण मुभा आहे, लिहिण्याची मुभा आहे म्हणल्यावर सगळेजण आपापल्या पद्धतीने सल्ले देत असतात. मोदींनी काय केलं पाहिजे, लष्कराने काय केलं पाहिजे, कुठून कारवाई केली पाहिजे, कुठली शस्त्र वापरली पाहिजेत, हे अनेक जण सल्ले देत असतात. त्यांच्या सल्ल्यांना काडी मात्र अर्थ नसतो आणि सरकार त्याची दखलही घेत नसतं. पण तरी आपल्याला बोलायला मिळालंय त्यामुळे आपण काही बोलू शकतो हे समजून काही सल्ले दिले जातात. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सुद्धा असाच सल्ला सरकारला दिलेला आहे. खरं तर त्याची काही गरज पण नाही आणि मुळात त्यांच्या या वक्तव्याची दखल घेण्याची गरज नाही. पण ती दखल एवढ्यासाठी घ्यावी लागते कारण समोर बसलेले लोक जे आहेत त्यांना सुद्धा असं वाटायला लागतं की जरांगे जे बोलत आहेत त्यामुळे नरेंद्र मोदी सरकार किंवा लष्कर, वेगळी तिन्ही दलं जी आहेत आपली संरक्षण दलं, यांच्याबद्दल अशीच भावना व्यक्त केली पाहिजे. त्यांचा आत्मविश्वास कमी होईल अशा पद्धतीने आपण बोललं पाहिजे असं समोरच्या लोकांनाही वाटू लागतं. ते धोकादायक असतं. जरांगे एकटे काही बोलत असतील की त्यांची स्वतःची काही भूमिका असेल ते ठीक आहे, पण समोर बसलेल्या अनेक लोकांना जर चुकीचा काही संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्याचा मात्र विचार करावा लागेल की नाही. आता जरांगे काय बोलले त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये ते आपण ऐकूया. कोण तुमच्या मागं नाही, सगळे ते नुसते बैठका, आजच्या रातची ही झाली, दुसरी सगळी ती झाली, आमका गैरहजर होता म्हणून ते थांबला, तर तमक चोळीत होता तिकडे. ते गचपणे तुमचे, अरे एवढ्या मोठे गोळे द्या ना कापाकप फेकून, काय ठुले ते दुसरी विकत घेता येते परत. आम्ही वर्गणी करतो, पैसे कमी पडायचे नाही केले, 2 बापाची वर्गणी जर नाही केली जाण 1 रुपया कमी पडू दे, द्या एकदा आहे तेवढं टाकून ते दुसरं नवीन आणून आपण ते जायचं कुजून त्याला लागायचं भुंगेन, तिकडे गेल्यावर नाही फुटल्यावर ते मग काय करायचं, टाका कापाकप ते ठेवू नका, दाखवायला नुसते आम्ही सगळे सोबत आहेत तुमच्या. असले नाही ठेवायला पाहिजे, ते उघड नुसतं बडबड करून नाही चालत बघ. एखादी बार कणखर वागायला लागतं. आता आम्ही कशी डिसिजन घेतलं, कणखर 29 ऑगस्टला आरक्षण घेतल्याशिवाय माघारीच येत नाही. मनोज जरांगे जे बोलले
त्याच्यामुळे त्यांची भावना अशी आहे की काय हे सगळ्या बैठका चाललेल्या आहेत, कशाला सगळ्या रोजच्या रोज बैठका घेत आहे, कधी रात्री बैठका होत आहेत, कधी सकाळी बैठका होत आहेत, बैठकीत कोण उपस्थित नसला तर परत ती रद्द करून नव्याने बैठक घेतली जाते, कशाला बैठकांचं नाटक पाहिजे, करून टाका काहीतरी, भराभर ते सगळे बॉम्ब जे आहेत ते कपाकप फेका आणि संपवून टाका विषय. रोजच्या रोज आपलं तेच चालू आहे, तेच गुराळ चालू आहे असं जरांगे म्हणतायत. अशा वेळेला कणखर निर्णय घेतले पाहिजेत. आम्ही कसा मराठा आरक्षणाबद्दल कणखर निर्णय घेतला तसा निर्णय घेतला पाहिजे. पण हे काय रोजच्या रोज बैठकाच होत आहेत, फक्त कारवाई काहीच होत नाहीये. आणि हे जेव्हा जरांगे बोलतात तेव्हा समोरचे जे बसलेले त्यांचे समर्थक आहेत ते हसतायत, त्याची खिल्ली उडवत आहेत. पण त्याच्यातून हे दिसून येतं की जरांगे जे बोलत आहेत ते जणू काय खरंच बोलतायत. जरांगेंची विधानं जी आहेत त्याच्यातून असा लोकांचा समज होतो की काय मोदी सरकार किंवा हे लोक काहीच करत नाहीत. जरांगे जे बोलतायत ते केवढं महत्वाचं आहे. जरांगेच हा देश सांभाळू शकतात, जरांगेत लष्कराला आदेश देऊ शकतात. किंबहुना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे आहेत अजित डोवाल त्यांना लवकर निवृत्त करून जरांगेंनाच अपॉइंट करायला पाहिजे असं वाटायला सुद्धा लागेल लोकांना. म्हणजे समर्थक असतात त्यांना असं वाटू शकतं की जरांगे जे बोलतात ते केवढं महान वक्तव्य आहे त्यांचं, महान केवढे विचार मांडतायत. नाही तर आपलं सरकार बैठका घेते, एवढं सगळं करत बसले, डावपेच लढवत बसलेलं आहे, विचार करत बसलेलं आहे. आपले नेते बघा जरांगे कसे पटापट सगळं करून टाकतायत. बॉम्ब टाका, इकडून तिकडे बॉम्ब टाकले, संपलं सगळं, विषयच संपला असं वाटू शकतं. जरांगेंच्या बोलण्याला अर्थ नाहीच आहे, पण तरी समोरच्या लोकांच्या मनामध्ये हा भ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा लोकांना रोखणं, टोकणं हे अत्यंत आवश्यक आहे. आजकाल आपण पाहतो की कोणी याच्यावर बोलतं. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पण कोणीतरी याचिका केली की पहलगाममध्ये जी घटना घडली त्याची न्यायालयीन चौकशी करा, एक निवृत्त न्यायाधीश जो आहे तो अपॉइंट करा आणि त्याच्यामार्फत ती चौकशी करा. न्यायालयाने त्यांना फटकारलं की कसली चौकशीची मागणी करता तुम्ही, एका गंभीर विषयाला तुम्ही वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करताय. अशा वेळेला तुम्ही देशाच्या बरोबर उभं राहायला पाहिजे, सरकारच्या बरोबर उभं राहायला पाहिजे, एकजुटीने याचा मुकाबला केला पाहिजे. तर तुम्ही नको ते विषय आणताय आणि आम्हाला कोणता अधिकार तरी आहे का असं चौकशी करण्याचा? आम्ही काय चौकशी करणारी काय तपास यंत्रणा आहोत का? म्हणजे अशी लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या मनाला येतं तशा पद्धतीने कृती करायला जातात. तिथे तथाकथित शंकराचार्य जे ते सुद्धा अशाच पद्धतीने वक्तव्य करतात सरकारविरोधात, देशविरोधात. त्याच्यामुळे त्या विषयाचं गांभीर्य निघून जातं याचंही भान त्यांना नसतं. बरं, तुमचे अनेक समर्थक आहेत, त्यांना त्यांच्या मनामध्ये हीच भावना निर्माण होते की हे सगळं काहीतरी मूर्खासारखं चाललेलं आहे देशात. मोदी काहीतरी चुकीचे निर्णय घेत आहेत, आपले तथाकथित शंकराचार्य किती महत्वाचे निर्णय घेत आहेत, महत्वाचं बोलतायत, जरांगे कसं महत्वाचं बोलतायत, किती प्रगल्भ विचार आहेत त्यांचे. आणि तिन्ही दलांचे प्रमुख काय करत नाहीत, मोदी काय करत नाहीत, ते उगाच नुसत्या बैठका घेत आहेत, अशी भावना निर्माण होऊ शकते. त्यामुळे याकडे गांभीर्याने बघावं लागतं आणि या नेत्यांनी याकडे गांभीर्याने बघणं आवश्यक आहे की आपण जे बोलतोय त्याचे काय काय परिणाम होऊ शकतात. मराठा आरक्षण आंदोलनाचा विषय आहे तर तेवढा तुम्ही सांभाळा. तुम्हाला काय आंदोलन करायचंय, उपोषण करायचंय, मुंबईला धडक द्यायची आहे, ते तुम्ही करू शकता. पण तुम्ही पाकिस्तानला धडक द्यायला कुठे निघालात? आपली ती क्षमता आहे का? आपला त्या विषयातला अभ्यास आहे का? याचा विचार करायला पाहिजे की नाही? पण तुमचा अभ्यास नाही, पण निदान समोरच्या लोकांना तरी भ्रमित करू नका. सगळ्या लोकांना एक वेळ आवाहन तरी करा की बाबा आपण या परिस्थितीमध्ये देशाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, सरकारच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. भले आमचे मतभेद असतील, पण आत्ता आम्ही सगळे मोदींच्या पाठीशी उभे आहोत, लष्कराच्या पाठीशी उभे आहोत.
ते जे निर्णय घेतील त्याचं आम्ही समर्थन करू, हे बोलायचं की कसंही बॉम्ब गपागप फेका अशा पद्धतीची विधानं करायची. तेव्हा हे गांभीर्य ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही हा व्हिडिओ बनवला. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.